नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा. 26 जानेवारी रोजी नरसिम्हा कॉलेज जवळ अविनाश हडाले या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे. स्टंटबाजी करून या युवकावर प्राणघातक हल्ला झाला. प्रेक्षकांना सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. मनपा सार्वत्रिक निवडणूक 2017 करिता अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग तथा मुख्य निवडणूक निरीक्षक श्री महेश पाठक यांचे विश्राम भवन येथे शनिवारी आगमन झाले. तेथील तापी कक्षात विविध सध्या निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे. निवडणूक येताच इकडून तिकडेचा खेळ सुरू होतो. बडनेरा प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेविका कांचन ग्रेसपुंजे यांनी शनिवारी युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला. राजकारण हा बुद्धिबळापेक्षाही कठीण खेळ आहे. राजकीय खेळात खेळी खेळत असताना कोण कोणता डाव टाकेल याचा मुळीच अंदाज नसल्याने दिग्गज सुद्धा संभ्रमात पडताना दिसतात. राज्यभरात पहिलेच युतीचे नाटक संपले असताना मोठमोठे राजकीय भूकंप होत आहेत. प्रत्येक पक्षात आयाराम गयाराम कार्यक्रम सुरू असून राजकीय समीकरण प्लस मायनस होत आहे. बडनेरा येथील काँग्रेसच्या नगरसेविका कांचन ग्रेसपुंजे यांची समाजसेविका म्हणून ओळख आहे. त्यांनी अनेक विकास कार्य केल्यानंतर त्यांच्यावर जाम जनता खुश आहेत. अशातच शनिवारी अचानक ग्रेसपुंजे यांनी शेकडो कार्यकर्ते नवनीत राणा यांच्या हस्ते युवा स्वाभिमानचा दुपट्टा गळ्यात टाकून पक्षाची एकनिष्ठ त्यांसह युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. पुंजे यांनी रावसाहेब शेखावत यांच्यावर परिवारवादाचा आरोप केला. शहर काँग्रेसची धुरा शेखावत परिवाराकडे असल्याने त्यांनीच काँग्रेसची वाट लावली असे प्रतिपादन कांचन ग्रेसपुंजे यांनी केले. राहण्याची प्रतिज्ञा केली. हे असे पक्षांतर का केले याविषयी सिटी न्यूजने विचारले असता कांचन ग्रेस पूर्ण देशात काँग्रेसची दिन अवस्था असून शहरातून सुद्धा काँग्रेसला संपविण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले. सन 2002 पासून मी काँग्रेस पक्षाची नगरसेविका होते. 15 वर्ष मी नगरसेवक राहिली काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेस पक्षाचं शहर अध्यक्ष म्हणून मी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी. सिटी न्यूज पाहणाऱ्या प्रेक्षकांना वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीनंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांती परत आपले स्वागत. आता बघूया बातम्या आणखी काही. स्थानिक दसरा मैदान येथे श्री माहेश्वरी पंचायत अंतर्गत माहेश्वरी नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे सुद्धा नवीन येणाऱ्या पिढीला राजकीय संधी मिळण्याच्या व आंबेडकरी मतांचे विभाजन टाळण्याच्या दृष्टीने आंबेडकरी युवकांनी श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी पक्ष सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिन हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने महानगरपालिकेच्या प्रांगणात श्रद्धांजली देण्यात येणार आहे. सकाळी 10:59 सिटी न्यूजचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सुरू की जंग कराओके संघ हा प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनुसार प्रत्येक दिवशी दुपारी 3 वाजता प्रसारित करण्यात येत आहे. तर पाहायला विसरू नका सुरू की जंग करा. प्रेक्षकांनो, एक नजर बातमीपत्रातील काही अन्य महत्वाच्या घटनांवर. प्रेक्षकांनो, हे बातमीपत्र आपण आता एवढ्यावरच थांबूया. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केट, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती आणि आमचा फोन नंबर आहे
329861 आणि आमची वेब ॲड्रेस आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल. तोपर्यंत मी घेतो आपली रजा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.